महत्त्वाची बातमी. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठी मागणी करण्यात आली. शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष, चिन्हाचा फायदा शिंदेंनी घेतला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आला. आज आमदार अपात्रतेसंदर्भात देवदत्त कामत यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे. शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष, चिन्हाचा फायदा शिंदेंनी घेतला. पक्ष आणि चिन्ह जर आम्हाला मिळू शकत नसेल तर चिन्ह गोठवलं पाहिजे, हा आमचा पर्यायी युक्तिवाद आहे असंही सिब्बल म्हणाले. शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या राजकीय पक्षातनं? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले, ते चिन्ह त्यांना ठाकरेंनी दिलं होतं. आता शिंदे म्हणतात मीच राजकीय पक्ष. कामत विधिमंडळ पत्राच्या आधारावर फडणवीस राज्यपालांना भेटले आणि बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं. शिंदे राज्यपालांना भेटले म्हणजे ते राजकीय पक्ष होत नाहीत. विश्वासदर्शक ठरावावर भाजपसह बंडखोरांनी मतदान केलं. हा प्रकार सत्तेतील लोकांनी विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन केल्यासारखा. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागले. विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही असं 10वं परिशिष्ट सांगतं. विधानसभा अध्यक्ष 10व्या परिशिष्टाच्या विरोधात कसे काय जाऊ शकतात? काहीही न विचारता निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं. राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं. एक वेळ दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मात्र पक्ष ताब्यात घेता येत नाही. आमदार आहेत म्हणून आम्ही पक्ष आहोत हा शिंदेंचा दावा तकलादू आहे. आमदार असोत किंवा नसोत, पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो. एखाद्या पक्षाकडे आमदार नसले तरीही तो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. सिब्बल विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपात असतो. आमदार निवडून आलेल्या काळापुरताच विधिमंडळ पक्ष असतो. सिब्बल तर विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा. विधिमंडळ पक्ष स्वतःला राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही. शिंदे पक्षात राहिले नाहीत तर त्यांच्याकडनं होणारे दावे तरी कसे राहणार? विधिमंडळ पक्षावर सर्व अवलंबून राहण्यासारखं असेल तर इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे, जो केला गेला नाही. बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे खूप महत्वाचं. पक्षाचे प्रमुख आणि सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही. कामत टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्वाचं. विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही तर राजकीय पक्ष ठरवतात. शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले, जे त्यांना ठाकरेंनी दिलं होतं. कामत तर शिंदेंच्या आमदारांना आम्ही अपात्र घोषित करू शकतो का? न्यायमूर्ती बागची आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का? निर्णय घेण्यासाठी प्रकरण पुन्हा प्राधिकरणाकडे पाठवू शकतो. शिंदेंकडे बहुमत होतं यात वाद नाही, पण बहुमतावेळी शिंदे पक्षाचे सदस्य होते का? न्यायमूर्ती बागची 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आला. प्रकरण कोर्टात असताना आयोगानं त्यावर थेट निर्णय दिला. विधिमंडळ पक्षानं एकनाथ शिंदेंना मुख्य नेता निवडलं आणि निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, पण राज्यपाल या प्रक्रियेचा भाग नव्हते. सिब्बल 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे. अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है. डेमोक्रेसी में मेजोरिटी को अहम महत्व है. महाराष्ट्र जनता ने आशीर्वाद भी दिया. फिर से दोबारा सरकार भी आ गई लैंडस्लाइड मैंडेट लेकर. इसलिए लोगों को समझना चाहिए जनता की अदालत में इतने काफी मेजॉरिटी से सरकार आना ये महाराष्ट्र के इतिहास में पहिली बार. शिवसेनेच्या भावना आता बशाली बरोबर जोडल्यात ना. बशाली सोबत आता आम्ही लढलो नाही का? आम्ही आज बशाल घेऊन उभे आहोत आणि आम्हाला अजूनही धनुष्यबाण हवंय. आम्ही धनुष्यबाण सोडलंय असं कुठेही म्हटलेलं नाही. आम्ही असं म्हटलं की दसाल तर मग निदान त्यांना द्यायचं नाही, असं आमचा तो पर्याय आहे. बस ह्याचा अर्थ त्यांनी त्यांचा पराजय हा अर्धा स्वीकारलेलाच आहे. कारण जर का त्यांचं असं म्हणणं असेल की पक्षचिन्ह तुम्ही गोठवा, म्हणजे हे पक्षचिन्ह त्यांना मिळू शकत नाही हे त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं असं माझं तरी मत आहे. परंतु जेव्हा आमची बाजू समोर येईल, जेव्हा आमची बाजू आमचे वकील जेव्हा तिथे मांडतील,
त्यावेळेला चित्र संपूर्ण देशाला स्पष्ट होईल. SIR मोहिमेमध्ये राज्यातले 2,07,00,000 मतदार यादीमधून वगळण्यात आली. निवडणूक आयोगाकडनं आकडेवारी जाहीर करण्यात आली. ड्राफ्ट मतदार यादी ही 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. राज्यात राबवण्यात आलेल्या मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेत तब्बल 2,07,00,000 मतदारांना यादीतनं वगळण्यात आलंय. निवडणूक आयोगानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. SIR मोहिमेत 35 लाख मतदार मृत आढळून आले. तपासणीवेळी 75,22,000 मतदार गैरहजर राहिले, तर 76,80,000 मतदार स्थलांतरित झाल्याचं दिसून आलंय. 18 लाख मतदारांची दुबार मतदार म्हणून नोंद झाली आहे, तर इतर 2,23,000 मतदार विविध कारणास्तव वगळले गेलेत. महाराष्ट्रात घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया 17 ऑगस्टला संपली आहे. 24 ऑगस्ट रोजी ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, तर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती सादर करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर पर्यंत तक्रारींवर सुनावणी घेण्यात येणार आहे, तर 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक पार पडली. ओमराजे निंबाळकर यांच्यावर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता असं उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला लढायचं आहे, तुम्ही मनाने इथे आहात ना, असं उद्धव ठाकरे यांनी विचारलं. मी जेव्हा दौऱ्यावर आलो तेव्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगला उत्साह होता, तोच उत्साह कायम ठेवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. शिवसेना ही तळपती तलवार आहे, ती तशीच राहिली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीच्या संजय निंबाळकर आणि भाजपच्या रामेश्वर शेट्टी यांनी मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केलाय. धाराशिव मधले राष्ट्रवादी आणि भाजप जे आहे ते काही जे प्रतिनिधी आहेत ते सध्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. वैराग नगरपंचायत जे आहे तिथले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी प्रवेश केलाय. भविष्यात आपल्याला दिसेल, पण ज्यांना ज्यांना इच्छा आहे, ज्यांना यायचंय त्याच्या बाबतीत कोण त्यांना काय रोखायचं काही कारण नाही. निश्चितपणे शिवसेनेची ताकद वाढण्याच्या दृष्टीनं, संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि सगळ्यात महत्वाचं जे जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले आहेत निवडून, त्यांच्या मतदारसंघातली काही कामं असतील ते सत्तेचा वापर करून शासन दरबारी मांडून ती कामं करून घेण्याच्या दृष्टीनं जे करणं आवश्यक आहे ते निश्चितपणे आम्ही करू. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच आता विस्तार होणार आहे आणि यामध्ये केंद्रातले 2 डझन मंत्री बदलणार असं सूत्रांकडनं कळतं. धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार, तर शिंदेना केंद्रात आणखी एक मंत्रिपदाची अपेक्षा आहे अशी माहिती सूत्रांकडनं मिळते. पुढील काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झालंय. या मंत्रिमंडळात केंद्रातील तब्बल 2 डझन म्हणजे 24 मंत्री बदलले जाणार आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खातीही बदलली जाणार असल्याचं कळतंय. काही मंत्र्यांकडे असलेली अतिमहत्वाची खाती कमी केली जाणार आहे. या मंत्र्यांकडे कमी महत्वाची खाती दिली जाण्याची शक्यता आहे, तर काही मंत्र्यांकडे असलेली जबाबदारी आता आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल 24 मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल होणार आहे. केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी शिंदेंना अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नीट वादावरून राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधानांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे, तर पियुष गोयल यांचं खातं कायम राहण्याचीही शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधून केशव प्रसाद मौर्य किंवा ब्रजेश पाठक केंद्रामध्ये येण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयापेक्षा मोठ्या खात्याची अपेक्षा आहे, तर तमिळनाडूतून द्रमुकला मोठं कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याचा अंदाज आहे. तर नव्या कॅबिनेटमध्ये महिलांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च केला जाणार आहे आणि या प्रस्तावावरून मोठा राजकीय वादही निर्माण झाला. मात्र या प्रस्तावाशी आपला काहीही संबंध नाही असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलं. सत्ताधारी शिवसेनेनं देखील याच मुद्द्यावरून महापौरांना टोला लगावलाय. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 25,12,786 रुपयांचा खर्च करणार आहे आणि या प्रस्तावावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. या प्रस्तावाशी आपला काहीही संबंध नाही असं महापौर रितू तावडेंनी म्हटलंय. सत्ताधारी शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरून महापौरांना टोला लगावलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जोरदार टीका करण्यात आली आहे.
एका वर्षासाठी महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी या निविदा काढण्यात येणार असून त्यासाठी 25 लाख खर्च केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती आहे. मात्र या प्रकरणात आपण कोणत्याही सूचना आणि आदेश दिले नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय. तसंच एकाच कंपनीला सारखं काम कसं दिलं जातं असं म्हणत महापौर रितू तावडेंनी थेट जनसंपर्क विभागाच्या चौकशीचेही आदेश दिले. तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझं तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे. तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाही? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे. परंतु या ठिकाणी काय केलंय, महापौरांना या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या. स्टँडिंग कमिटीवरती जे प्रस्ताव होतात ते महापौरांना विचारून येत नाही. महापौरांचा काडी मात्र संबंध नसतो प्रस्तावाशी. त्या बाहेर त्या महापौरांच्या दालनाबाहेर किती प्रस्ताव स्टँडिंग वरती जातात ह्याचा महापौरांशी काही संबंध नाही. जर संबंध असता तर या महापौर बंगल्याला लागून परिसराचा त्यावरती मी तेव्हाच थांबवलं असतं. 25 लाखांच्या या प्रस्तावासंदर्भात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपलेली पाहायला मिळते. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियासाठी 25 लाखांच्या खर्चाचा पुनर्विचार व्हावा असा सल्ला शिवसेना नगरसेवक अमय घोले यांनी दिला होता आणि त्यावरून रितू तावडेंनी घोलेंनाही उत्तर दिलंय. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे. आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केली. मुंबईकरांचे पैसे वाचवा, त्या बाबतीत आम्ही खुलेपणाने मांडला विषय, त्याच्यात काही गैर नाहीये. आणि महापौर सर्वांचे आहेत. आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगले सल्ले देऊ शकतो. घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय आहे तो. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही महापौरांवर टीका केली आहे. त्यांना भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ही प्रसिद्धी आहे का? मुंबईच्या महापौर रितुताई तावडे यांच्या सोशल मीडियासाठी कुठेही 25 लाख रुपयाचं टेंडर काढलेलं नाही. याची संपूर्ण माहिती मी घेतली. हे टेंडर फक्त मुंबईच्या महापौरांसाठी नाहीये. हा प्रस्ताव आजच स्थायी समिती पुढे ठेवला जाणार होता. मात्र ऐनवेळी काही कारणास्तव आजची स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील स्थायी समितीच्या सभेमध्ये काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीएम केअर्स फंडमध्ये तब्बल 8,452 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आहे आणि एवढा मोठा निधी शिल्लक असताना त्याचा वापर जनतेच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी का केला जात नाही असा सवाल अभिजित दिपकेंनी केला. कोकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांनी पंतप्रधानांना हा सवाल केला आहे. देशातील शाळांमध्ये पिण्याचं पाणी, बेंच आणि चांगल्या रस्त्यांचा अभाव असताना हा पैसा पडून का असा सवाल दिपकेंनी केलाय. एक तरफ 8,500 करोड़ रुपए वैसे ही पड़े हुए हैं और दूसरी तरफ हम देख रहे हैं कि इस देश के बच्चे स्कूल के लिए अच्छी रोड हो उसके लिए रो रहे हैं, स्कूल में बेंचेस हो उसके लिए रो रहे हैं, स्कूल में पीने का पानी हो उसके लिए रो रहे हैं. तो ये पैसा हम उन बच्चों की स्कूल्स के लिए क्यों नहीं यूज कर रहे हैं? मैं आप सबसे कहना चाहता हूँ, आप रिक्वेस्ट करिए पीएम से. 8,500 करोड़ है, ये तो आपका पैसा है ना, पीएम का थोड़ी ना है, ये आपका पैसा है. तो क्या ये पैसा आपके छोटे भाई बहनों की स्कूलिंग के लिए इस्तेमाल नहीं होना चाहिए? क्या ये आपका पैसा आपके छोटे बच्चों की एज्युकेशन के लिए नहीं इस्तेमाल होना चाहिए? मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीसांमुळेच महाराष्ट्र जगाच्या नकाशावर असल्याचं सर्जिओ गोर यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाच्या शैलीचं जोरदार कौतुक केलंय. मुंबईमधील मेडिसिटीसाठी अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिक सोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला. या करारावेळी आयोजित कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली. सर्जिओ गोर यांनी केलेल्या या कौतुकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. भारतामध्ये अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजदूत पदावरील व्यक्तीने केलेल्या कौतुकामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. Finally, I'm also delighted to see a dear friend of mine, and that is the Honorable Chief Minister Fadnavis. And
I wanna say one thing, because I've traveled the world and I've met a lot of leaders. You have somebody here who's dynamic, who's energetic, who cares about what he does. Maharashtra is on the map for two reasons. One is Mumbai. The second is your incredible chief minister. So give him a round of applause. पुण्यामध्ये सार्वजनिक मंडळांवर निर्बंध आणल्यामुळे रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने आक्रमक झाले. सावंत सिस्टीमवर बंदी आणल्याचा आरोप करत त्यांनी ही बंदी उठवण्याची मागणी केली आहे. आणि याच्यामध्ये सगळे उत्सवाला स्पीकर परवानगी दिली पाहिजे ना. याच्यामध्ये मीच म्हटलं की ज्या ज्या मंडळाने स्पीकर लावायचे त्यांनी लावा. जेवढे काय गुन्हे दाखल होते ते माझ्यावर होऊ द्या आणि माझ्या नावाने परवानगी मागा. आणि नाही दिली परवानगी तर माझ्यावर गुन्हे दाखल होऊ द्या. पण दहीहंडी आणि गणेश उत्सव बिगर निर्बंधाने साजरे झाले पाहिजे. उत्सवात जो काम करतो त्या कार्यकर्त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये. तो त्रास दिला तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय राहता येणार नाही. आम्ही सत्तेतला असलो तरी आम्हाला त्याविषयी काय आम्ही सत्य करता नाहीये. आम्ही ह्या उत्सवा करताय, आम्ही धर्मा करताय, आम्ही गणेश मंडळा करताय. त्यामुळे मी तुम्हाला आता हात जोडून विनंती करतो की आत्तापासूनच तुम्ही स्पीकरच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपण पाळू. पण तुम्ही परवानगीच देणार नाही अशा पद्धतीने वागू नका. मुलांना संपत्तीमधून बेदखल करण्याचा ज्येष्ठ नागरिकांना अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक हा निकाल आहे. ज्येष्ठांना सन्मानाने जगू देणं ही सभ्य समाजाची ओळख असल्याचं कोर्टानं म्हटलंय. लखनौमधील प्रकरणात निकाल देताना कोर्टानं महत्त्वाची टिप्पणी केली. वृद्धाश्रमामधील 81 वर्षीय आईला घर देण्याचे आदेश कोर्टानं मुलाला दिले. ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या वयात असुरक्षिततेला सामोरं जावं लागू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांना किंवा सुनांना स्वतःच्या संपत्तीतनं बेदखल करण्याचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. लखनौ मधल्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय. न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं स्थानिक ट्रिब्युनलचा हा आदेश पुन्हा कायम ठेवलाय. स्थानिक ट्रिब्युनलला ज्येष्ठांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी नाकर्त्या मुलांना संपत्तीतनं बेदखल करण्याचे अधिकार आहेत असं कोर्टानं म्हटलंय. ज्येष्ठांचा सन्मान करणं, सुरक्षा करणं आणि सन्मानानं जगण्याचा अधिकार देणं हीच एका सुसंस्कृत आणि सभ्य समाजाची खरी ओळख असते असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. लखनौच्या विकासनगरमधील या प्रकरणात मुलाच्या त्रासामुळे 81 वर्षाच्या वृद्ध आईला वृद्धाश्रमात राहावं लागलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुलाला घर रिकामं करण्याचे आदेश दिले होते. लखनौ जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टानंही अंतिम शिक्कामोर्तब केलंय. पुण्याच्या जुन्नरमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती झाली आहे. जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. घराशेजारी राहणाऱ्या साहिल खैरेने ओळखीचा गैरफायदा घेऊन हे कुकर्म केलं. 25 वर्षाच्या नराधम साहिल खैरेला अटक करण्यात आली आहे. तुळजापुरातील होर्टी दिव्यांग शाळेमधील विद्यार्थ्यांकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केलंय. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये अन्न नसल्याचं विदारक वास्तव समोर आलं. विद्यार्थ्यांना पुरेसं पाणी नाही, टॉयलेट बाथरूमची देखील दुरावस्था झालेली आहे. या चिमुकल्यांच्या हाल अपेष्टांना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. वाहन चालकांच्या वाढलेल्या तक्रारीनंतर आता केंद्र सरकारने या संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. E20 सोबत E10 पेट्रोल देखील मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि ऑइल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरन यांनी एका लेखामध्ये E10 पेट्रोल हे पुन्हा उपलब्ध करून देण्याची शिफारस केली होती. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. स्कूल ठीक करो या अभियानांतर्गत अभिजित दिपकेंनी हिंगोलीतील दिग्गजमध्ये जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी झाडू आम्हालाच मारावा लागतो अशी विद्यार्थ्यांची तक्रार होती. अनेक सरकारी शाळांमध्ये हेच चित्र असल्यानं यावर सरकारने लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. MMRDA भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. चौकशी पूर्ण होईपर्यंत MMRDAच्या भरती प्रक्रियेला स्थगिती. 335 पदांच्या भरतीसाठी TCSने ऑनलाईन परीक्षा घेतली होती. मराठी सक्तीची उद्यापासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. कुणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा प्रयत्न नाही, मात्र कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही. मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त 1000 एकर भूसंपादनाला स्थगिती. नाशिक महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश. नाशिकच्या धर्मध्वजारोहणासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण. पुरोहित संघाची तयारी. वल्लभाचार्य नरेंद्राचार्यांसह महंतांची उपस्थिती. येत्या 31 ऑक्टोबरपासून धर्मध्वजारोहणाने कुंभमेळ्याची सुरुवात होणार. मोदी, शहा, योगी यांना देखील निमंत्रण. राहुल गांधींचा 22 तारखेला पुण्यामध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम. SSPMS मैदानावर कार्यक्रम होणार. माजी मंत्री सतेज पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी. महापौरांचा उल्लेख असलेली कामं, प्रकल्प परस्पर संबंध नसताना मांडू नका. महापौर रितू तावडे यांचे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र. महापौरांच्या नावाचा गैरवापर टाळा. संबंधित विभागांना सूचना. महापौरांच्या नावाने प्रस्तावित योजना असल्यास पूर्व मान्यता घ्या. रितू तावडे यांच्या पत्रामध्ये उल्लेख. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन. कोल्हापूर महानगरपालिकेच्या मासिक सभेमध्ये दरवाढीचा प्रस्ताव.